खूप छान वाटतं, पण श्रीखंडाची मजाच वेगळी. मजाच ये बा इकडे की डोक्याला काय लागेल इकडे एक मिनिट. काकू चपात्या भाकरी कधी होणार आहे? आम्हाला भूक लागली खूप. लवकर लवकर कर. आम्ही वडापाव खाऊन येतो. चालेल ना? हा इथं आहे जवळ कुठे हॉटेल? वडापाव खाली का? थँक्यू. चलो पैसे वाचले आपले. चलो चलो. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एक स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईस, आमची डोळी झोपीत आहेत, पण आम्ही उठलेलो आहे तुमच्यासाठी हमेशा 24 तास. अरे पण तुम्ही आता आम्हाला असं बघताय ना, आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये 1:53 टाइम नाही दाखवत, तिचं घड्याळ दाखवते. घड्याळ माझ नको घड्याळ. हा हे बघ, आयफोन मध्ये टाइम दाखवतो आम्ही डायरेक्ट आयफोन मध्ये. ते घड्याळ काय झालं, आता वॉशरूम साठी गाडी थांबली. आम्हाला कधीपासून ब्लॉग स्टार्ट करायचा होता माहिती का, पण थोडेसे अडथळे येत होते, विघ्न येत होते. त्याच्यामुळे आम्ही असं घ्यायचं मोबाईल लगेच गाडी अशी करायची. आणि आम्ही लाईव्ह पण गेलतो नाही का ह्याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो काय केलं आम्ही. हे बघा, इथं माझा मोबाईल ठेवतो, दीचा मोबाईल ठेवता आणि दीचा मोबाईल टॉर्च ऑन होती, म्हणजे लाईट होती थोडी इकडं. बट असं आम्ही लाईव्ह गेलो होतो इथं. हे बघा, घड्याळ फ्लेक्स करते आणि हे काय असतं तिला ते पण माहित नाही. अगं थांब, आपण ब्लॉग येते. हे बघा किती तुम्हाला माहिती दिदी, किती तुम्ही हाव करते, भिकाऱ्यावणी करते. तिला म्हणलं बरं का सँडविच घेते, ब्लॉग स्टार्ट करूयात. नाही ना, आली की लगेच खायला बसले. मी फक्त काय घेतले, हे बघा, माझं काही नसतं टेस्टी. मी फक्त डाएट करतो आणि एकदम हलकं फुलकं खातो. तुम्हाला तर माहिती आहे, नुसतं प्रोटीन खातो. चटपटी बिलकुल पण खात नाही. हे बघा किती घाण करते ह्याच्यामध्ये, माहिती आहे किती. आणि ते फक्त 80 रुपयाचे घ्यायचे. 80 फक्त नाही, जाम 80 रुपयाला नाहीच येत ते. 40 रुपयाला येतं मुंबईमध्ये. आणि त्यात हाय पण काहीच नाही माहिती का, सगळं पोकळ आहे बघा. आतमध्ये काहीच नाही, पोकळ वासा आणि बहराचा आहे बसा. तर आता आम्ही जात आहोत सांगलीला. तुम्हाला तर माहितच आहे, आधी आम्ही सांगितलं तुम्हाला. तर आता ना 2 वाजता गाडी थांबली जेवायला, म्हटलं ब्लॉगची स्टार्टिंग करूयात है ना. आणि मी हे का करतो माहिती का, गाडी 10 वाजता जेवायला थांबत असते. आपण इतका लेट केला ना. हो, आम्ही इतकं हे केलं ना, आपण ना जाऊन सांगू तिकडे. ठीक आहे, हॉटेलला जाऊन सांगूयात. गाडी आमच्यासाठी अर्धा तास थांबली गाईस. हॉटेलला जाऊन सांगूयात ना. आला नाही, मी गाडी बसलेले होते. हा आलाच ना. तू कुठं राहते? इकडं डोंबिवलीला. सॉरी, डोंबिवलीला नाही, काय करते कुठतरी विरार वसायच्या साईडला राहते. मी साऊथ बॉम्बेला राहतो. तसं पण ते वाटतेच नाही का, ते राहते तिकडं कुठं बदलापूर साईडला. आणि गाईस, हे आपण खावायला आपण भेटूयात हॉटेलला डायरेक्ट सांगलीमध्ये. फायनली आम्ही पोहोचलो गाईस. कुठे? सर्वात चांगली आपली सांगली सर्वात चांगली. तर आम्ही इकडे पोहोचलो. एवढी थंडी ना गाईस, ना तरी जॉकेट आणले. पण मला जॉकेट आणायला म्हणजे ते काय स्वेटर शर्टिंग मला बोलायला पण नाही यार. थंडी वाजायला लागली खरंच. तुला नाही वाजत असेल ना? हे बघा, आम्ही रात्री खायला घेतला इकडे आमची व्हॅनिटी. आणि आम्ही हॉटेलला जाणार होतो. हॉटेलला जायचं कॅन्सल झालं. हॉटेलला जायचं कॅन्सल झालं. घरी जाते कारण ह्या वायव्यामुळे आम्हाला 2 तास लेट. माझ्या कशामुळे लेट झालंय? माझ्यामुळे कशामुळे लेट? लवकर म्हणून. हे बघ, इथंच लग्न वाटते. हा हेच आहे वाटतं. हे बघ, हा ना, मला पण तेच वाटतं. पण काय माहिती, नाही तिचं आडनाव ती वेगळं आहे. हे लग्न नाही वेगळं, जाऊ दे. असो, तर काही ते लेटचं वगैरे नंतर बोलत. आता ती ब्राईड थांबा इकडे. आपल्या पप्पाला माहिती का इकडून कुठं चालली पुढं. मी त्यांना सांगितलं इथं या म्हणून. मला तर वाटतं हेच असेल, बट नाही, मला तर वाटतं हे नसेल. चलो गाईज, मी काय म्हणतो हां. तर आमचं ना हॉटेलला जायचं कॅन्सल झालं. इकडंच पुढे हॉटेल होतं आमचं, बुक होतं हॉटेल. आराम वगैरे करणार होतो तिकडे 1 तास आणि फ्रेश होणार होतो. आणि तिकडे सगळे व्हॅनिटी वगैरे मांडून तिथेच मेकअप करणार होतो. पण आता खूप एवढं लेट झाला आहे ना, त्याच्यामुळे डायरेक्ट म्हणली ब्राईड आमच्या घरीच या आणि तिकडेच आपण फटाफटच चालू करूयात. आणि फक्त 2-1.5 तासामध्ये उरकायचं आपल्याला. 1.5 तासामध्ये माझं मेकअप होणार. फक्त तुला ड्रॅपिंग करायची आणि हो, पहिला लुक तिचा महाराष्ट्रीयन असेल. ड्रॅपिंग करून तू फटाफट हेअर करणार. ठीक आहे, ड्रॅपिंग नाही, आधी हेअर करून ड्रॅपिंग करणार. ठीक आहे.
मला माहित नाही पुढे ब्लॉग घेता येईल का नाही. आपण आधी फ्रेश होऊन फटाफट जात आलो. ठीक आहे चलो गाईज आपण भेटूयात बाय. घरी. ब्राईड इथे आता पिक करायला. बाय. हाय गाईज नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे. हे बघा हे पूर्वी काय करते यार. ही ब्राईडचं नेल पेंट आहे. ब्राईडचं नेल पेंट लावते. तिला विचारलं का आधी? पण नाही सांगत ते भूतावून दिसते पांढरं माहिती तुम्हीच बघा गाईज. दिसते का नेल पेंट तर आहे. आणि तिचं ब्राईडचा मेकअप झाला की मेकअप करून बसलीस माहिती का. आणि आपल्याला आता जायचं आहे लग्नामध्ये. तुम्हाला दाखवतो मी ब्राईडचा ओव्हरऑल लुक. इतका छान झाला तुम्हाला पण नक्की आवडेल. तिचं आउटफिट ज्वेलरी इव्हन सगळ्या गोष्टी मला लागायला लागल्या बघ तुझं खान. आणि माझे राजगिऱ्याचे लाडू आणखी एक शेवटचा राहिलेला असेल. आपण बाहेर राहून बोलतो. ठीक आहे बघा आमची ब्राईड आणि तिचा नवरा म्हणजे तिचा ग्रूम. आता इकडे त्यांची सप्तपेढी चालू आहे. आणि हा तिचा भाऊ आहे. त्यांनी कानपेढी चालू आहे. Oh my God. तोंड पाडून नकोच बसू. हे बघ मागचे डेकोरेशन हिच्यापेक्षा छान दिसते का नाही डेकोरेशन. हे लग्न वगैरे होत राहील. आपल्या पेट पूजेचं बघायचं काम आहे आपलं. काकू चपात्या बाकी कधी होणार आहे. आम्हाला भूक लागली खूप. लवकर कर. आम्ही वडापाव खाऊन येतो. चालेल ना. हा इथं आहे जवळ कुठे हॉटेल. वडापाव खाली का. थँक्यू. चलो पैसे वाचले आपले. चलो. अरे यार तिला पैसे खर्चायचा नाद आहे खूप. माझे पैसे जाणार ना. चलो. जिकडे भाव आहे तिकडे पैशाची कमी नाही. पैशाची कमी असेल तरी पण पैसे उडवणार म्हणजे उडवणार. जे तिकडे उपीट आहे माहिती का. तिकडे पोट भरल तुझं. ह्यानं पोट नाही भरणार तुला. किती वेळ सांगू यार. हा फक्त एक घे. ठीक आहे आता मी पळून जाईल इथून. पेमेंट तुलाच करायला लागणार आहे. फक्त 20 रुपयाची घेणार आहे. फक्त 20. अगं पण पैसे खर्च काय करायचं आहे. गाईज आम्ही इकडे आलोत ना. इकडे छान वाटतंय. इतकं छान वाटतंय ना. हे बघू शकता तुम्ही सगळं वातावरण एकदम गावाकडल्यासारखं वातावरण. म्हणजे गावाकडे गावच आहे हे. चांगली सर्वात चांगली काय हे बघा. आणखीन ए दीदी एकच घे फक्त. मला नाही खायचं. ठीक आहे एक घे फक्त. हां होय मला उपीट नाही खायचं ना. हे काय पण नको घेऊ प्लीज. हे टपरीवाला हे गावाकडे कोणी अशीच करायची. म्हणजे टपरीवर जायची. हे बंट्या हे बबला दे एक सिगरेट दे एक तंबाखू. माहिती मला घ्यायची सिगरेट. हो माय गॉड मोबाईल पडत होता आता. हाय ब्लॉग बघते आपले. नाही ते काय पण नको लाड नाही. ते मी जाणे इकडून असे सुरू सणा फिर करत पळत. मी नाही पिल ना. अगं पण हे काय तिथे नको उमचळ. मी चाललो. बाय मी चाललो. बाय. गाईज भिकारीने घेतलं. तुम्हाला चांगलं माहिती आहे किती भिकारी हं करते प्रत्येक गोष्ट. किती झाले सांग त्यांना. 15. किती झाले. 15 थोडीच जाणार. हां गाईज आजचा मेकअप मला जाम आवडला. कारण ते एवढं छान ती साडी ब्राईडची आणि सगळ्या गोष्टी छान. फक्त गडबड झाली होती कारण आम्हाला खूप लेट झालं यायला. बसच लेट झाली. नाही चांगलं बघ सगळं उन्हामध्ये. आपण आतमध्ये गेला बोलूया. उपीट यार मला उपवास आहे. लास्ट ब्राईडला पण तेच झालं. ह्या ब्राईडला पण तेच झालं. उपवास कुठे नको मला. इकडे ना. तुझं नाव काय. इकडे की. तुझं नाव काय. हा रडायला का लागलीस तू. हा काय तू रडायला का लागलीस तू. रडतीस का तू. दीदी चालली गावाला म्हणून. तिला जाऊच देऊ नको आता बरं का. जाऊच देऊ नको. पकड जाऊ नको देऊ. नको जाऊ देऊ. आता तिला बाथरूममध्ये कोंडून टाकायचं. इकडे बाथरूम आहे तिकडे कोंडून टाकायचं. जेवायलाच नाही द्यायचं. ते फुल बघ कसं लावलंय तिनं. मागं गजरा लावलाय. मागं जीन्स पॅन्ट घातली. वा छान दिसतेस. बांगड्या एवढं का घातल्यास. स्वयंपाक करताना तुटून जातील ना. स्वयंपाक करते का तू. हा जाऊ दे तिला. जाऊ दे सोड की. हे बघा दीदी अशीच करते लहान लेकराला. लई ताण रड. जाऊ दे तिला. तिची मम्मी येईल पळत. गाईज हे बघा आता आमची पॅकिंग वगैरे चालू आहे. इकडे थोडेसे सामान बाकी. इकडे पॅकिंग आहे. खाली बघा आम्ही किती राडा केलाय. त्या पुरीचा राडा आहे सगळा. गजरा हा आहे सेकंड लुक. मी तुम्हाला दाखवतो जस्ट. इकडे लाईट ना बरोबर नाही त्याच्यामुळे ना मेकअप वेगळा दिसत आहे. आता आम्ही आलो जेवणाच्या हॉलमध्ये. जाम भूक लागली माझी. जाम
पाठ जास्त पेन करायला लागली माझी. आणि आता आम्ही खूप सारं मुंबईमधलं जेवण खाल्लंय. मुंबईमधल्या लग्नांचं, आता गावाकडल्या लग्नांचं पण जेवण खायची इच्छा आहे. आपण खाऊयात फटाफट. गावात सगळा वास भजीचा यायला लागलाय बघा. मी तुम्हाला दाखवतो. काय नाही यार, कसली मस्त वाटतंय. बुफे असतो, लोक येतात वाढायला, त्यांना माहिती आहे. आणि यांनी ना सगळ्यांनी खुर्च्या पकडून ठेवल्यात, आपापल्या खुर्च्या पकडून ठेवल्यात. वा भाई वा, आमचा नंबर कधी येणार काय माहिती. आपला नंबर कधी येणार काय माहिती. हा, कुठे नंबर लावणार आता आणि कसा नंबर लावणार. आपण इथून घेऊन जायचं का आणि रूम मध्ये जेवायचं का. हा, मजा आहे. कशामुळे मजा आहे. 4 माणसात नाही, 4 बायात म्हणतो. ही बायांची पंगत आहे, माणूसच नाही याच्यामध्ये. इकडं माणूसच नाही, तिथे बाया आहेत सगळ्या. कसं जेवणार आता. माझ्यासोबत बस म्हणजे काय वडी मेन. तर काय झालं म्हणजे आम्हाला एवढी भूक लागली ना, तुम्हाला सांगतो मी. पतंग म्हणतो मी, पतंग आम्हाला ते हे पण नाही काय होतं, ही पंगत येते ना, मग ते उठायच्या नंतर आपण बसणार होतो आम्ही. पण इकडे जागा होती बरं का 2 माणसाची. तर काय झालं आणि खुर्च्या नव्हते, सीट नव्हते, खुर्च्या नव्हत्या. अरे मी ब्लॉग घेतोय. किती भिकारी. वाव, पापड आले. आणखी मला पापड घ्यायचे. पापड उपवास आहे मला. काय ते आज आम्ही लाजणार नाही, जाम खाणार आहे जाम. कारण मुंबईमध्ये नाही, आम्ही गावाकडे कोण लाजत नसतंय. ते मुंबईला लाजत नाही, गावाकडे असतं ॲक्च्युली. तर काय केलं, मी बाहेर गेलो, 2 चेअर आणल्या, 2कडे ठेवल्या आणि आम्ही बसलो. आणि पुढची माणसं जेवत होती. तुला म्हणलं मी असं नकोच करू म्हणून. ती काय यार तुझं ती. आम्ही इकडे बसलो पण ही सगळी जेवत होती माणसं. आणि नंतर ते उठल्यानंतर सगळ्यांना वाढायला आले. राहू दे आता. तर आपण आता मी तुम्हाला दाखवतो काय काय जेवायला घेतलं ते. ठीक आहे. काय ही भजी, मी ऑलरेडी भजी खाऊन टाकली, एकदम 1 नंबर आहे. इकडे काय पनीर आणि बटर पनीर आहे, मटर पनीर. इकडे छोले आहेत, इकडं आमटी काहीतरी, इकडं भाई साहेब हे काय माहिती तिथे हे काय श्रीखंड. भाई साहेब हे 50-60 रुपयाचं श्रीखंड एवढं जास्त दिलं, एवढं मस्त आहे ना. हे पापड आहे, चपाती आहे. श्रीखंड एवढं छान आहे ना श्रीखंड. हां, हे फळं खाऊ शकतो, फळं. भाई श्रीखंड एवढं छान आहे ना. घरी बनवले वाटते मला खरंच. काय आहे ते नको जाऊ दे, तू लकी आहे. आपण जेवूयात गाईज. पनीर 1 नंबर आहे बरं का. सॉरी, श्रीखंड. सगळे आमच्या तोंडाकडे बघतात कारण आम्ही ब्लॉग करतोय, पण आम्ही घाबरत नसतो. हे बघा मित्रांनो, नाश्ता ये ना अंगणवाकडे. इकडे बघा, हे नाश्ता ये ना अंगणवाकडे. इकडे मोबाईल ठेवलाय आणि काढते फोटो. भाई साहेब जेवणाबद्दल काय बोलू मी. एवढं छान होतं जेवण, डिलिशियस होतं. आणि त्यात मेन श्रीखंड. हिनं तर 2 वाट्या घेतल्या बरं का. ते तो प्रश्न सांगू युट्यूबचा, तिथे इथं पण युट्यूबचा आहे, तिथे चलला लवकर का आपण सांगायचं दोघं पण मिळून. तिनं असं वर गजरा लावलाय लहान लेकरावने. इकडे जे उन्हामध्ये व्हिडिओ बनवते चमकत आहे ऊन, इथं पण ऊन येतं. मी येतच नाही मग तर माहिती का मित्रांनो, आम्ही बसलो जेवायला आणि तिकडे आम्ही ब्लॉग वगैरे घेत होतो ना, का तुम्ही बघितलं मागच्या कोण. तर तिकडे ना आम्ही जेवायला बसलो, ब्लॉग वगैरे घेत होती मोबाईल ठेवून आपली. तर आम्ही ना तिकडे जेवायला बसलो होतो, ब्लॉग घेत होतो. आणि नंतर मग खूप जण बघत होते, मतलब सगळे पुढचे जे बसले होते सगळे बघत होते सगळे. पण ते मुद्दाम करू नका तिथे. पण ते जेवणारे होते ना लोक, ते जास्त जेवण वाढणारे होते ते जास्त बघत होते. आणि सारखं मुद्दाम यायचे ते. आम्ही दिलं चपाती दिली तरी पण चपाती देऊ का. अरे भाई ते खूप त्यांचे हे होते, ठेवा मोबाईल ठेवा आता म्हणतो. तर मग त्यातलं एक जण हिंमत करून म्हणलंच, तुम्ही युट्यूबर आहात का. म्हणलं हा आम्ही युट्यूबर आहोत. आमच्या दिलातलं पाणी ना खूप स्वतःच गेलं माहिती का, पगळून खरंच आहे. जेव्हा पण आम्हाला ये बाळा ये आपण फोटो काढू. कोण आहे बघ बाय. तर तो म्हणला युट्यूबर आहे. म्हणलं हा. तर तो म्हणला नाव काय चॅनलचं. म्हणलं आम्ही दोघे बहीण भाऊ. त्याला थोडंसं हे झालं, हा आम्ही दोघे बहीण भाऊ असं झालं. नंतर त्याला तर वेगळंच वाटलं, पण ते चॅनलचं नाव आहे नाही का. मग त्यानंतर तिकडं गेल्यावर सगळे पोरं गोळा झाले कोपऱ्यात.
कोपऱ्यात गोळा झाले सगळे ते युट्यूब सर्च करून बघत बसले त्यांचं चॅनल सापडलं पुढे हसायला लागले सगळे बरं का आम्ही बघत होतो नाही का आणि नंतर मग हा बघायचे आमच्याकडे बघायचे आणि तिथे लक्ष ठेवायचे बघायचे आमच्याकडे बघायचे भाई खूप छान वाटतं घराच्या अरे तुमच्यासारख्या प्रेमामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं नाही का भले त्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते आम्हाला नाही ओळखले पण त्यांना असं वाटलं की हा बाबा युट्यूबर आहेत व्हिडिओ बनवत आहेत ब्लॉग बनवत आहेत असं घडलं अशा प्रश्न आता जेवण कसं वाटलं तुला मला फक्त काय काय श्रीखंड जास्त आवडते पण सगळं ओव्हरऑल जेवण खूप छान होतं Oh my God. भात पण खूप छान वाटतं पण श्रीखंडाची मजाच वेगळी मजाच ये बाळा इकडे की डोक्याला काय लागेल इकडे एक मिनिट ये की भाऊ का खातो रे का ये की तोंड तरी टाकून जाईल तुझं सोन्यासारखं तर तर काय तुम्हाला काय सांगू नाटक करते माहिती काय माहिती का तर काल येताचा एक प्रश्न सांगतो ठीक आहे आम्ही तिथे थांबलो आणि तिथं नेला बाकरवडी घ्यायची भाया इसका प्राइस क्या है भाया इसका प्राइस क्या है बरं ठीक आहे आपण महाराष्ट्रात राहतो ठीक आहे त्यासाठी मराठी तर गेलीच पण नाही बोला ना काय ते म्हणाल की येणार का आहे नाही ना 4.5 तर हा नवरीचा भाऊ होता तो खूपच काळजी करतोय एक आपण ज्या पण लग्नामध्ये जातो आम्ही ज्या शिवाजी ज्या पण आम्ही लग्नामध्ये जातो ना तिथले भाऊ आणि मेन म्हणजे ते नवरीचे मालक आमची खूपच काळजी घेतात बरं का हा तर मी काय म्हणतो हेडफोन नको आणखी लोक कमेंट करतात तुमचं एकही व्हिडिओ नसतो ज्याच्यामध्ये तुम्ही भांडण नाही करत हे भांडण नसतं काही हे तुम्ही मी असते तर काही आज लग्न कसं वाटलं तुम्हाला आजचे लुक कसे वाटले आणि मेन म्हणजे ब्राईडची साडी दोन्ही पण बाई ब्राईड ऍक्च्युली इथं नसती राहते आम्ही सांगली सर्वात सांगलीमध्ये नसते ती कर्नाटक सॉरी बँगलोरमध्ये असते बँगलोरमध्ये मग तिकडून साडी वगैरे खूप छान छान आले खूप आणि ब्राईडचे लुक पण खूपच छान आले तुम्हाला सांगायचं कमेंटमध्ये मेकअप कसा झाला आहे ठीक आहे तर मी म्हणत होतो तिथं बाकरवडीसाठी ती उभारली आणि काय म्हणली माहिती का भैया येस काय भैया ती प्राईस नाही का ती विसरला भैया येस का क्या रुपीज आहे कितने रुपीज का भैया ये कितने रुपीज काय मी तरी मी डायरेक्ट हे म्हणले शहाणे बनायला नको जाऊ नीट विचारणं स्वतःचा पोपट करून घेते असं विचार 1 वाजता गाडी थांबली 1 वाजता आणि मग एक माझ्याच भावनात नव्हते माहिती का मी माझ्या भावनातच नव्हते करायला काय ते वेगळे जात होते काय तरी वेगळे चुकून होतो काय करायला काय ते वेगळे जाती होते काय चुकून शब्द गेला होता चुकून नसलं भैया इसका क्या रुपीज आहे कितने रुपीज खरं ते सो गाईज मला लई कंड होता बस स्टॉपला येता आणि आम्ही बस स्टॉपला आलो आणि इथं काहीच नाही आम्हाला बसायला पण जागा नाही इथं बस स्टॉप आहे आम्ही इथं जाऊन बसू शकतो इथे तुम्हाला बसेस दिसत ना लालपरी पण इथं थांबली ट्रॅव्हल्स आपली पण मी वय कसं काय माझ्या माइंड मध्ये वेगळाच दिमाग होता काहीतरी तर 1 तास झालं ही बोलते की चल मग तरी पण मी तरी लेट केला माहिती का नाही हो दररोज मला भेटतच नाही खायला पहिला आता अर्धा तास थांबायची जर मोबाईल आता अर्धा तास थांबायची अर्धा तास त्याला म्हणलं आता चल आशा लावली लेकराला तर मी आता ज्यूस पाचतो लेकराला नाराज नको करायचं मग काय खूप छान आहे यार फक्त 10 रुपयाचं हे आणि ते 10 रुपयाचं साखर टाकायचं म्हणजे मग मलाही टाकली वाटते मस्त लागते दूध ते टाकलं खूप छान आहे हा आहे पायनॅपल मिल्कशेक खूप छान आहे 20 रुपयाला फक्त 20 खूप छान आहे खुश ना आता बघा ज्यूस चारलं तर म्हणजे पाणीपुरी खायची बोलते हे काय त्यामध्ये मानत नाही ती हे एक बोट पकडलं का नाही एक बोट दिलं का नाही हात पकडायची सवय लागली पुरीला हात पकडायची घ्यावा 4:55 झालं 5 वाजल्या होता कसं दिसतंय हा नाद करत काय बैल मारील चांगलं लाद डंगणावर काय त्याचा एक फोटो मी या ब्लॉग मध्ये टाकते बर का एवढा मस्त आहे ना नाही ती फोटो ह्यालाच टाकते थंबनेलला बस स्टॉपला नंतर बस स्टॉपला गेलो तो बोलतो पण फुल स्टेशनला आपण तिकडून 50 रुपये ऑटो घेऊन फुल स्टेशनला आलो
पोलीस होय तिकडे एक बस उभा आहे ती तर नसेल ना तिथे तीच असेल चलो चल पागल आहे का तिथे चल लवकर ओ माय गॉड बघतो मी हाक मारतो तुला हा जा लवकर लवकर पळ